महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना माझा नमस्कार। बघा, आता सर्व बहिणींना एक आनंदाची खुशखबर आहे। तुम्ही खुशखबर कालच तुम्हाला कळले असेल, पण त्या विषयावरती ही खूप काही अशा अडचणी आहेत, समस्या आहेत। कुण्या महिलांना कुण्या ताईंना पैसे मिळणार आहेत, कुणाला नाही, नेमकं हे प्रोसेस काय असणार आहे, 28-29 सुट्टी आहे, नेमकं काय होईल, हे टोटल जे तुमचे प्रश्न आहेत ते ह्यातून क्लिअर होतीलच। नवीन शासन निर्णय काय आहेत, नवीन GR कुठले निघालेत, आणि आतापर्यंत महिलांना कुठलाही हप्ता आला नसेल, आणि ज्या महिलांना पहिला हप्ता आला असेल, दुसरा आला असेल आणि तिसरा सुद्धा काय रोखला गेलेला काय महिलांना, हे पूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओतून ताईनो आणलेला आहे तुमच्यासाठी। बघा, 29 सप्टेंबरला रायगड या ठिकाणातून घोषणा होणार आहे पैशाची, म्हणजे तिसऱ्या हप्त्याची, तिथून वचनपूर्ती होणार आहे असं काल आदित्य मॅडम बोलल्या। मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, त्यानंतर ते बाहेर आल्यानंतर पत्रकाराशी बोलताना सांगितले की 29 तारखेला वचनपूर्ती सोहळा हा रायगडला आहे, त्यावेळेस पूर्ण पैसे हे वितरित होतील। पण 29 तारखेला रविवार येतो, इथं हा एक प्रश्न सर्वांना पडतो की 29 रविवार आहे आणि 28ला पण सुट्टी आहे। बघा ताईंनो, तुमचे जे बाकीचे आहेत प्रश्न हे पण आपण बघणारच आहोत, पण काही महत्त्वाचे प्रश्न त्यामध्ये आहेत अजून, ते पण आपण याशी कव्हर करून घेऊ। बघा, फक्त ज्या महिलांना, ज्या ताईंनी आधार लिंक केलं नाही करून घ्या, डीबीटीला लिंक करून घ्या, नसेल होत तर पोस्टामध्ये जाऊन तुम्ही तत्काळ खाते उघडून घ्या, कारण पोस्टामध्ये तुमची ऑटो डीबीटी ही कनेक्ट होते, तुमचं आधार कार्ड शेडिंग होतं। ठीक आहे। एक महत्वाची गोष्ट आहे, ज्या महिलांकडे जॉईंट अकाउंट आहे त्या महिलांना पहिला दुसरा हप्ता आलेला आहे, पण अशा महिलांना तिसरा हप्ता येणार नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं स्पष्ट की ही लाडकी बहीण योजना ही फक्त ताईसाठी आहे, त्यामध्ये बाबाचं काय काम। त्यामुळं हे जे दाजी सोबत आहेत, तुम्ही यांचं सेपरेट तुम्ही अकाउंट काढून घ्या। तुम्हाला वेळ थोडं पॉसिबल नसेल तर तुम्ही आज पोस्टात जाऊन तुम्ही तुमचं अकाउंट हे काढून घेऊ शकता, पण जॉईंट अकाउंटला यावेळेस पैसे येणार नाही अशी ऑफिशियली अपडेट आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की एखादी महिला पूर्वी एका योजनेचा फायदा घेत असेल, लाभ घेत असेल, तर त्या महिलेंना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही। पण एक अट आहे, ती अट कशी की जी महिला दुसऱ्या योजनेचा 1500 पेक्षा जास्त फायदा घेत असेल तर त्यांना ह्या योजनेचा फायदा घेता येणार नाही, ते ऑटोमॅटिक त्यांचा फॉर्म हा रद्द होऊन जाईल, त्यामध्ये काही शंका नाही। आणि अजून एक गोष्ट बघा, पहिल्या पगारीच्या वेळेस, पहिल्या हप्त्याच्या वेळेस ज्या महिलांचा पहिला सुरू फॉर्म सबमिट झाला नव्हता, रिजेक्ट झाला, आणि त्यांनी दुसरा फॉर्म त्यांनी अप्लाय केला, अशा महिला सुद्धा बाद होणार आहेत। तर तुमची दोनदा एंट्री होऊन जाईल त्या वेबसाईटला, मग त्यामुळे त्या स्क्रुटनी नियमानुसार तुम्ही बाद व्हाल। त्यामुळे कुणाचे बाद झाला असाल आताही तरी त्याच ID वरून तुम्ही परत रिअप्लाय करून घ्या। आता पुढलं आहे, 17 ऑगस्ट पुणे येथे कार्यक्रम होता, त्याच्या अगोदर बघा 2 ते 3 दिवस अगोदर पैसे यायला सुरुवात झाली, आणि त्यांनी त्या सभेतून एक सांगितलं की आपण जे वचन दिलं होतं तुम्हाला, तो लाडक्या बहिणीचा हप्ता हा तुमच्या अकाउंटला वर्ग केलाय, तुम्ही अकाउंट चेक करून बघा, तर असं बोललं गेलं होतं। कारण काय, म्हणजे जे वचन दिलं होतं हप्ता पाठवायचा, तो हप्ता पाठवून त्या वचनाची पूर्ती त्यांनी केली त्या पुण्यातील सभेतून। म्हणजे वचनपूर्ती काय असते, एखादं वचन दिलंय आपण, त्या वचनाची पूर्तता करतो आपण, की तुम्हाला मी वचन दिलं, ते वचन मी पूर्ण केलं, हे सांगितलं पुण्यामधनं पहिल्या हप्त्याच्या वेळेस। त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुमच्या अकाउंटला आम्ही पहिला हप्ता पाठवून दिलाय। म्हणजे आणि दुसऱ्या वेळेस झालं होतं बघा, नागपूर या ठिकाणी दुसरी वचनपूर्ती सोहळा होता 31 ऑगस्टला, पण त्याच्या अगोदर 3 दिवस अगोदरच महिलांच्या अकाउंटला पैसे हे सोडले होते, आणि त्यावेळेस नागपुरातून सांगितलं की आम्ही वचनाची पूर्ती केली, तुमच्या अकाउंटला दुसरा हप्ता सुद्धा आला। आता विषय येतो ह्या तिसऱ्या हप्त्याचा। हा तिसरा हप्ता म्हणजे आतापर्यंत सगळ्यात ठरलेली मोठी डोकेदुखी। ज्या महिलांना हप्ता आलाय त्या महिलांना काय नाही म्हटलं, त्यांना माहिती आहे की आता पुढला हप्ता येणार आहे आपल्याला, पण ज्या महिलांना एकही हप्ता आला नाही त्यांना भीती ही होती की ही योजना बंद झाली किंवा अजून पैसा येत नाही, आपण त्यावेळेस फॉर्म भरला होता, पण ह्या महिलांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही। तुम्हाला फर्स्ट सेकंड हप्ता आला नाही याचं कारण काय, काहीतरी आपल्या फॉर्म मध्ये चूक होती, त्यामुळं हप्ता नाही आला। पण आता ह्या वेळेस असं होणार नाही। यावेळेस बघा, पहिलं दिनांक 14 बोलले, 14, 15,
17, 19, पुन्हा 19-23 वर आले, म्हणजे कालच्या वारावर ते. हे अपडेट काय आहे ते, हे अपडेट त्यांच्या वेबसाईटला, त्यांच्या फेसबुक पेजला, त्यांच्या एक्स वर ते येत असतं. ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. पण हे जे अपडेट आहे आजची, 29 तारखेला रायगडला सभा आहे. या 29 तारखेच्या रायगडच्या सभेत सुद्धा एक वचनपूर्ती सभा आहे. वचन कुठलं की 3ऱ्या हप्त्याचं वचन, आणि ते वचन त्यांना पूर्ण करायचं आहे. म्हणजे तुमच्या अकाउंटला त्यांना अगोदरच पैसे पाठवावे लागतील, आणि मग त्यावेळेस त्यांना सांगावं लागेल की आमचं 3रं वचन जे होतं हप्त्याचं ते तुमच्या अकाउंटला आम्ही वर्ग केलं, तपासून बघा. म्हणजे 29 तारखेच्या अगोदर, 28 तर शनिवारी सुट्टीचा आहे, दिवशी 4 तारीख आहे, 29 सुट्टीचं आहे, रविवार आहे. मग आता आज तारीख कुठली आहे? आज 24 तारीख आहे, आज आहे मंगळवार. आता याचं उद्यापासून सुद्धा महिन्याच्या अकाउंटला पैसे पडू शकतात, पण हार्डली शक्यता ही आहे गुरुवार आणि शुक्रवार 2 दिवस लगट, किंवा काही निर्णय घेतला तर आज पण तुमच्या अकाउंटला पैसे हे येऊन जातील. पण बघा, काही महत्वाच्या गोष्टी पण आहेत. ज्या महिलांनी 30 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरलाय त्या महिलांना, अशा महिलांना पैसे हे मिळणार आहेत 4,500 रुपये. ऑगस्ट 1 ज्या महिला फॉर्म भरले, त्यांचे फॉर्म अप्रूव्ह असतील त्या महिलांना 4,500 रुपये, आणि ज्या महिलांना पहिला हप्ता, दुसरा हप्ता भेटले त्या महिलांना 1,500 रुपये, आणि सप्टेंबर पासून पुढे फॉर्म भरलाय अशा महिलांना हे 1,500 रुपये. आता प्रश्न असा येतो की हा जो हप्ता आहे 3रा, म्हणजे हा कधीपर्यंत देऊ शकतो? बघा, ज्या महिलांनी 24 तारखेपर्यंत, म्हणजे आजपर्यंत महिलांनी फॉर्म भरलेला आहे, आजपर्यंत फॉर्म भरलेल्या महिलांना हे पैसे येऊ शकतात, असं ते आदिती मॅडमच बोललेले आहेत. आता विषय बघा, विषय कुठला समजून घ्या. ज्यांना 1-2 हप्ता आलाय, म्हणजे 3,000 रुपये महिलांना भेटलेले आहेत, त्या महिलांना सुद्धा सध्या फॉर्म अप्रूव्ह दाखवत नाही, ते लावतात तात्पुरते रद्द. कारण काय, त्यांनी तुम्हाला आधार कार्डाची फ्रंट आणि बॅक बाजू मागितलेली आहे. जाऊन तुम्ही चेक करा, आपल्या गावातील जी अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे तुम्हाला याची पूर्णपणे माहिती मिळून जाईल. तुमचा फॉर्म आता अंडर रिव्ह्यू आहे का, तुम्ही अपात्र झालाय, तुम्ही तात्पुरतं अपात्र आहे, जाऊन तुम्ही बघून घ्या एक वेळेस. तुम्ही तर पात्र असाल, तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं गरज नाही. कारण मी असं काय बोलतोय, कारण काल बोलता बोलता मॅडम बोलून गेल्या की 2 कोटी महिलांना हा पैसा डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. 2 कोटी महिला आहेत. 2 कोटी महिला म्हणजे बघा, 2.5 ते 3 कोटी फॉर्म पडलेले आहेत लाडक्या बहिणीला, त्यामधले 50 ते 60 कोटी महिला ह्या अपात्र ठरलेल्या आहेत, अंडर रिव्ह्यू आहेत. म्हणजेच जे काही 2-3 निकष आहेत ते निकष लावून त्या महिलांना बाजूला केलेला आहे. ज्या महिला अपात्र आहेत ते स्क्रुटनी नियम असतो, म्हणजे कायद्यानं ते डॉक्युमेंट चेकिंग असते, पडताळणी असते, पडताळणीतून पहिल्या महिला बाहेर ऑटोमॅटिक पडलेल्या आहेत. आता ज्या महिलांचं सर्वच क्लिअर आहे त्यांना घाबरायची गरज नाही. पण माझं तुम्हाला एक असं सजेशन असेल, तुम्हाला विनंती असे असेल, जाऊन प्रत्येकाने एक वेळेस चेक करून बघा. का तुमच्याकडे तर वेळ आहे 2 दिवस, आज उद्या. कारण असं व्हायला नकोय, तुम्ही पहिला सेकंड 2 हप्ते आलेत, पण पहिलं अप्रूव्ह झालंय, ह्या गोष्टी बघून तुम्ही शांत बसू नका. कारण ह्या महिन्याच्या 2 दिवसापूर्वीपर्यंतच हे जे प्रोसेस आहे ते स्क्रुटनीची पूर्ण झालेली आहे. त्यामुळे तुमचे खरंच तुम्ही पात्र तुम्ही आहात का हे बघून एक वेळेस. नसाल बघत तर गप्पने जाऊन डॉक्युमेंट अपलोड करून टाका, पण तुम्हाला कुठलंही टेन्शन राहणार नाही. आणि महत्वाची अशी ताईंनो अपडेट अजून एक आहे तुमच्याकरता, अजून एक धमाकेदार योजनेची घोषणा काल केली आहे, पण ते अजून डॉक्युमेंटली काही नाही. त्याविषयी शासन निर्णय अजून निघायचा आहे, ज्यावेळेस निघेल त्यावेळेस माहिती घेऊन येईनच मी. बघा, ही आजची अशी आपली महत्वाची होती अपडेट. ही अपडेट अतिशय चांगली, आणि यामुळे तुमचं सगळ्यांचं डाऊट हा क्लिअर झाला असेल अशी आशा व्यक्त करतो. उद्यापासून महिलांच्या अकाउंटला पैसे हे पडू शकतात, शक्यता 99% आहे. कारण 2 कोटी महिलांना डीबीटी करणं 1 डे शक्य नाही. त्यामुळे उद्यापासून ते 28च्या पूर्वीपर्यंत हे प्रोसेस जर होऊन जाईल, आणि 29 तारखेला जी वचनपूर्ती सोहळा आहे त्यातून याची अधिकृत घोषणा होऊन जाईल. ते आमचं 3रं वचन आम्ही पूर्ण केलं, मग एवढ्या महिलांना आम्ही एवढे पैसे पाठवले. तुम्हाला माहिती कळली असेल, मी अशी आशा करतो. खाली कमेंट करून सांगा तुम्हाला किती पैसे मिळाले, तुम्हाला 0 भेटले, 1500 भेटले, 3000 भेटले, काय असेल तसं टाका. आणि हेही सांगा तुम्ही फॉर्म कधी भरलाय, तुमचा फॉर्म अप्रूव्ह हा कधी झालाय. आणि ताईंनो, चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार, वंदे मातरम. उद्या भेटू.